समजणार आहेत आपल्याला. आजपर्यंत आपण बऱ्याच बाळूमामांच्या सवंगड्यांच्या मुलाखती घेतल्या, पण ही मुलाखत एक विशेष होणार आहे मित्रांनो. आणि तुम्ही खरोखर ही मुलाखत अगदी शेवटपर्यंत बघा आणि याचे जेवढे भाग होतील तेवढे भाग तुम्ही बघा. डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख साहेबांच्या मुखातून आपण मामांना अनुभवणार आहोत. दाखवण्यासाठी आले होते. चांगलं चांगलं त्यांचा चांगलं दात बाळूमामांच्या होणार नावानं. दात तुम्ही काढला होता, तो प्रसंग आम्हाला विस्तृतपणे सांगा. मी सरकारी डॉक्टर होतो त्यावेळेला. इथे असताना साधारण 63-64 सालची गोष्ट असेल. सरकारी डॉक्टर होतो. तेव्हा निरोप आला त्यांच्या भक्तांकडून की मामांची दाढ दुखते. दाढ दुखते तर काय करायचं. आता दाढ दुखत असेल तर बघितलं पाहिजे, हलते का न हलते, कशाने दुखते तपासलं पाहिजे. तपासलं पाहिजे म्हटल्यानंतर म्हटलं चला आपण जाऊया आदमापूरला. मग मी आदमापूरला गेलो. मामा त्यावेळी आदमापूरला आले. मरगुमाईच्या मंदिरात होते मामा. त्यावेळेचा प्रसंग आहे. तो दात काढण्याचा प्रसंग जो आहे तो मरगुमाईच्या मंदिरातला आहे. तिथे जाऊन मग मी भूल दिली जागच्या जागी काय असते ते. दात काढला. दुखण्याचं एकही चिन्ह त्यांच्या चेहऱ्यावर दिसलं नाही. हे विशेष म्हणजे नाही तर ओरडतात रडतात काय ते अजिबात काही नाही. त्याला म्हणतात देह तादात्म्य म्हणतात ज्याला. मी देह हा भ्रम जो असतो तो भ्रम निघून गेलेला. ते भ्रम निघून गेल्यामुळे ते बाकी काही नाही. मग मामाने मला 5 रुपये दिले फी म्हणून. 5 रुपये. आता त्यावेळेला मी नुकता सरकारी डॉक्टर होतो, तरुण होतो. त्यामुळे असं काही विशेष महाराज किंवा परमार्थ याचा क्षेत्रातलं काही ज्ञान नव्हतं. पण एक माहिती आहे, हे एक संत आहेत मोठे. मी म्हटलं 5 रुपये तुमचं नकोत मला, राहू दे. तर मला काय म्हणाले मामा, हा प्रसाद म्हणून ठेवून येऊ नये. मग मी प्रसाद म्हणून ठेवून घेतला. मग ती नोटची बरेच दिवस मी माझ्याजवळ ठेवली होती. आणि त्यानंतर आपल्याला माहितीच आहे, माझी चांगली तिथे उन्नती झाली, भरभराट झाली सगळ्या क्षेत्रामध्ये. तर ते बाळूमामांचा प्रसाद जो आहे त्या सेवेमुळे मिळालेला प्रसाद, त्या प्रसादाचा मला फार मोठा लाभ झाला. पुढे हा मला प्रत्यक्ष स्वतःला आलेला अनुभव आहे. मी जे बाळूमामांचं चरित्र लिहिलं आहे त्या चरित्रामध्ये हा प्रसंग मी घातला आहे. ओवीबद्ध चरित्र आहे, तर ओवीबद्ध चरित्रामध्ये हा प्रसंग मी छापलेला आहे. त्या संदर्भातच मी आता माझा पुढचा प्रश्न आहे. बाळूमामा विजय ग्रंथ बऱ्याच वेळेला मी पारायण केलेलं आहे आणि आमच्या यूट्यूब चॅनलवर सुद्धा मी पारायण ते टाकलं होतं आणि मी वाचलेलं आहे. ते बाळूमामा विजय ग्रंथाची निर्मितीची संकल्पना कशी काय आली? इथे यमग्याचे किल्लेदार साहेब होते, आहेत म्हणजे ते. तर त्याने एक बाळूमामा विजय ग्रंथ म्हणून लिहिला. आता त्याने स्वतःच मला असं सुचवलं की लोकांना पुस्तकापेक्षा पोथी वाचायला जास्त आवडते. म्हणजे पोथी देवघरात ठेवतात, पोथीची पारायण करतात, पुस्तकाचे पारायण करायला लोकांना आवडतात. आता फरक एवढाच आहे खरं की अशी पानं उलगडली की त्याला पोथी म्हणतात, अशी उलगडली की त्याला पुस्तक म्हणतात. पण अशी हे उलगडायची पानं, अशा तऱ्हेची पोथी तुम्ही लिहा आणि ओवीबद्ध लिहा. आता मी पुष्कळ ओवीबद्ध पुस्तकं लिहिली आहेत. त्यामुळे संत चरित्र मी वाचलं. बाळूमामाने लिहिलेलं चरित्र जे बाळूमामांचं लिहिलं त्याने ते चरित्र मी वाचलं. नंतर CS गुरुजी होते, त्यांनी पण चरित्र लिहिलं होतं, तेही मी वाचलं. अशी दोन्ही पुस्तक वाचली आणि मग त्यांचं चरित्र ओवीबद्ध स्वरूपात लिहायला सुरुवात केली. साधारणपणे 15 दिवसामध्ये तेवढा सगळा जो विषय आहे, सगळा विषय 15 दिवसात मांडून झाला. बाळूमामांचा आशीर्वाद म्हणायचा, त्याला कृपा म्हणायची. असा आशीर्वाद नसेल तर तुमच्या हातून लिहिणं होईल शक्यच नाही. त्यांची कृपा आहे, आशीर्वाद आहे म्हणून लिहिणं झालं. आणि नंतर अनेक आवृत्ती निघाल्या त्या पुस्तकाच्या. कारण लोकांना खरोखर पारायणाला खूप आवडतं. पूजेत ठेवावी, हळद कुंकू हवं, अशी जी श्रद्धा असते त्या श्रद्धेनुसार लोकांनी आपापल्या देवघरात ती पुस्तकं ठेवलेली आहेत. आणि आता कित्येक आवृत्ती, 15 आवृत्ती झाल्या असतील आता पुस्तकाच्या. ते संस्थेने किंमत खास थोडी ठेवली, सगळ्यांना परवडेल अशा पद्धती किंमत ठेवली. आम्ही त्याचं पथ्य सुद्धा फार थोडं सांगितले की त्याच्या अटी ज्या असतात पारायणाच्या तेव्हा जाचक असतात. सामान्य माणसाला, शेतकरी माणसाला त्या अटी पाहणं शक्य नसते. मग कुठे नदीचा काठ असू दे, देऊळ असू दे, कुठेतरी बसा, प्रसाद म्हणून खडी साखर द्या आसपासच्या लोकांना आणि सकाळी सुरुवात करा. बस एवढंच. खडी साखरेपेक्षा प्रसाद द्यायचा नाही, जेवायला माणसं बोलवायचे नाही, मेजवान्या घालायच्या असं काहीच नसतं. कारण ते प्रत्येकाच्या आहाराच्या बाहेर जातं. मग आहाराच्या बाहेर झाला की माणूस मग त्यासाठी पदर मोड करतो, काहीतरी कर्ज काढतो. मग बाळूमामांच्या साठी कर्ज काढणं ही गोष्ट चांगली नाही. त्यामुळे मी म्हटलं अगदी सोप्या गोष्टी ठेवल्या आणि शेवटी त्यात फलश्रुती लिहिली. म्हणजे पहिला अध्यायाचं वाचून काय होईल, दुसऱ्या अध्यायाचं वाचन उदाहरणार्थ ते निपाणीकडे जाणारी म्हातारी होती. तो प्रसंग चांगला लक्षात आहे की गाडी बंद पडली तर त्याला म्हातारीला घेतलं त्याचं कंडक्टरने आठवण्यासाठी. त्यामुळे देणं घेणार नाही म्हणे.
गाडी बंदच पडली तशी. हां. मग गाडी बंद पडल्यानंतर तिथल्या एकाने म्हटलं रे ती म्हातारी बसलीच तिला काय तुम्ही घेतलं रे असं का मग ते मग काय म्हणाले बाळूमामा प्रत्यक्ष दिसलं नाही पण बाळूमामाने सूचना दिली की गाडी मागे घ्या म्हणजे चालू होईल. आता असं कसं गाडी चालू पुढे जाते मागे जात नाही असं कसं होईल. मागे जाते जात नाही तर पुढे जात नाही पण ती मागे गेली तर मागे गेल्यावर त्या बैला त्यांनी गाडीत घेतलं मग पुढे जायला लागली. अशा तऱ्हेने एक तिचा प्रवासाची व्यवस्था झाली. याचा अर्थ मी असा केला की तुम्हाला प्रवासात जर अडचण आली तर तो अध्याय वाचा तर तुमची प्रवासाची अडचण कमी होत जाईल. अशा पद्धतीने फलश्रुती म्हणतात फलश्रुती त्या ग्रंथाची ती फलश्रुती त्या ग्रंथाची प्रत्येक अध्यायाची मी खूप लोकप्रिय झाला. आता त्याचं मराठीत ओवीबद्ध भाषांनी ते मराठीत केलं आहे माळे सरांनी निपाणीच्या. त्यामुळे ते कारणी लोकांना समजणं सोपं झालं. असं ते चाललं चांगलं प्रचार चांगला चाललाय. मरगोळे मंदिरामध्ये तुम्ही त्यावेळेला गेला होता. होय होय. मग तिथला मामांचा एकंदर तिथं मामांची परिस्थिती कशी होती किंवा तिथलं वातावरण कसं होतं? एक तर पहिलं अत्यंत गरिबीचं वातावरण होतं. तर थाट काहीच नव्हता. गरिबीचं वातावरण. गरिबीचं वातावरण होतं. म्हणजे त्या ठिकाणी कुठला थाट आहे कुठलं काय 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 बऱ्याच गोष्टी असतात. आता जो काय झालाय आता काहीच आता आधी साधे कुणी एखादे संत असावेत त्या समाजातले असे तिथे होते. कोणी त्यांच्याकडे बघून त्याला संत म्हटलं सुद्धा नसतं त्यावेळेला. माहीत जर नसेल कोणाला अनुभव नसेल तर म्हणणारे नाहीत. अतिशय साध्या परिस्थितीमध्ये साध्या काठावरती खाटेवर बसलेली होती. आसपास थोडी 4 भांडी असतील 4 कपडे असतील 2 माणसं होती आसपास. कुणी सेवेला असेल कुणी काय असेल पण ह्या पलीकडे तिथं काय नव्हतं. बरं मंदिर ते मरगोळीचं केवढं छोटं आहे लहान मंदिर आहे. हो हो. मला आता साहेब तुम्हाला असं विचारायचं आहे मामांनी आयुष्यभर म्हणजे शेतामध्येच आयुष्यभर बकरी वगैरे राखली समाजासाठी ते बाहेर फिरले. सत्यवाय यांच्यापासून दूर झाल्यानंतर समाजासाठी पूर्ण फिरले आणि शेवटी मरगोबाई मंदिरात येऊन आपली समाधी किंवा देह ठेवला. परमेश्वराला राजासारखं राहता आलं असतं. परमेश्वराला राजासारखं राहता आलं असतं. हो हो. पण त्यानं अगदी तुमच्या आमच्या सामान्य माणसासाठी एवढं हे सगळं उपासना केली. त्या संदर्भात जरा मला सांगा. असं आहे सर्वसाधारण नियम असा आहे की संतांना त्यांच्या हयातीत कोणी ओळखत नाही. फार मोठा नियम आहे. त्यांच्या हयातीत संतांना संत म्हणून ओळखत नाही. नंतर त्यांची कीर्ती जशी होईल अनेक लोक भक्तीला जातात. अनेक लोक भक्ती करायला लागले. खूप मोठा समुदाय जमला भोवताली. मग लोकांना वाटतं अरे हे काहीतरी वेगळं आहे. मग असं वाटायला लागलं म्हणजे मग हळूहळू माणसांची गर्दी व्हायला लागते. आणि आज जे चित्र दिसतं ते चित्र हळूहळू एकातून दुसऱ्याकडून तिसऱ्याला अशा पद्धतीने सांगून ऐकून मग ते गर्दी खूप जमायला लागली. एक भाग. दुसरा भाग बाळूमामांच्या संबंधी काय अनुभवी लोकांनी यायला लागले. आता समजा एखाद्याने काही आता माझ्याकडे काल होते ग्रस्त ते म्हणाले मला विहीर खणायची होती. मग विहीर खणायची म्हणतो बाळूमामाची परवानगी घेतली परवानगी लागलं विहिरीला पाणी. आता असं व्हायला लागलं म्हणजे आपोआपच तसं होतं. श्रद्धा निर्माण होते आणि श्रद्धा निर्माण झाली की एक जण 10 जणांना सांगतो ते 10 जण आणखीन 10 जणांना सांगतात. असं करून मोठा समुदाय वाढतो. आणि समुदाय वाढला की त्या संस्थांचं जे वैभव आहे ते वैभव वाढायला लागतं. आज जे प्रचंड वैभव दिसतंय त्याचा मागबूसला त्यावेळेस होतं. मी जेव्हा गेलो होतो मला जेव्हा भेटलं काहीही नव्हतं त्यावेळेस. अतिशय सामान्य स्थितीमध्ये सामान्य परिस्थितीमध्ये ते तिथे राहत होते. आणि याचं कारण सांगितलं संतांना सहसा त्यांच्या आयुष्यामध्ये किंवा ते जिवंत असताना सहसा माणसं ओळखत नाहीत. एकच कारण असतं माणसासारखा माणूस दिसतो याला काय बांधायचं. सामान्य माणसाची प्रवृत्ती अशी असते मी माणूस आहे तो माणूस आहे काय नमस्कार करायचा काय गरज आहे नमस्कार करायची असं. पण नंतर जेव्हा तसं हे दिसायला लागतंय की प्रभाव त्याला शापानुग्रह सामर्थ्य म्हणतात. म्हणजे शाप द्यायचंही सामर्थ्य त्यांना असतं कृपा करण्याचंही सामर्थ्य असतं. तर बाळूबाबांनी असाही प्रयोग केला. एखादा वाढणं माणूस असेल तर त्याला शापही दिलेला आहे. आणि मग त्याचं हे कांड चांगलं हे काढलं म्हणजे संपलेच आहेत. काही जण तर ते संपलेत त्यांच्या ह्या म्हणजे सज्जनांना त्रास देण्यामुळे काही जण संपलेच. मग तेही सामर्थ्य आहे आणि वरदान देणं झालं म्हणतात कृपा तर कृपेचं सामर्थ्य आहे. असं दोन्ही सामर्थ्य जे असतात ते योग्यानं असतात. त्याला शापानुग्रह सामर्थ्य असं म्हणतात. ते योग्यानं आहेत. आणि बाळूमामा एक योगी म्हणूनच जन्माला आले. उदाहरणार्थ त्या देवदूतांना खोल विहिरीतून पाणी काढून दिलं खाली उतरून. आता ती खोल विहीर केवढी त्यातून पाणी काढायचं कसं तर त्यांना प्रश्न पडला. त्याकडे योगी होते. योगी असल्यामुळे ते सामर्थ्य त्यांना होतं. त्या सामर्थ्यामुळे त्यांनी देवदूत होते ते देवदूतांनी परीक्षा घेतली. देवदूतांनी त्याला आशीर्वाद दिला की तुझं बोलणं तू जसं बोलशील तसं होईल. अशा पद्धतीने आशीर्वाद घेत त्यांचं